काय नाव त्या ऍप्लिकेशनचं? आम्ही हरिश्चंद्र काळे कुठून आलात तुम्ही? आम्ही ठाण्यावरून आलो. पॉलिसीस केलं होतं? 17 जून 2023 कोणत्या साईटने झालं? उजव्या साईड, उजवा हात आणि उजवा पाय. किती दिवस झाले म्हटले? 3 वर्ष होत आले. अच्छा. बरं, तुम्ही आमच्याकडे येण्याचा निर्णय कसा घेतला बरं? आम्ही रील बघून आलो मॅडम. अच्छा. रील मध्ये तुम्ही आफ्टर अँड बिफोर जे दाखवलेलं ना ते आम्ही त्यामुळे इन्स्पायर झालो आणि म्हणजे इथे जायचं का आता म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जावंच लागणार आहे आपल्याला जर घर व्हायचं असेल त्यासाठी आम्ही डिसिजन घेतलं आणि लगेचच आम्ही निघालो इकडे यायला. यांची झालं तेव्हाची स्थिती कशी? दिशा बिकट होती मॅडम. इकडनं 3 लोक तिकडनं 3 लोक लागायचे, पकडून चालवायला लागायचं. आता विदाउट स्टिक चालतं. बाकी आपल्याकडे येऊन नाशिक दिवस झाले. आपल्याकडून आज 7 दिवस आहे आणि 7 दिवसांमध्ये हातामध्ये बऱ्यापैकी रिकव्हरी आली आहे. हातांची मुवमेंट होत नव्हती ती हातांची मुवमेंट या पद्धतीने होती. 70% 80% पेशंटमध्ये 100% रिकव्हरी झालेली आहे. बाकी आपली विकेट उपचार कशी वाटले? अतिशय खूप छान आहे मॅडम. किती असा आला इथला माणूस पॅरालिसिस मधला आला इकडे उपचार पद्धती घेऊन त्याला फुलाची पाकळी नाही अख्खं फुल तो रिटर्न व्यवस्थित होतोय पर्यंत. एवढं आम्हाला आवडले आणि स्टाफ छान आहे. कोणीच कोणावरती ओरडत नाही काय नाही, उलट सगळे मदत करू लागले. बापरे, खूप मेहनतीचं काम आहे. सगळं छान आहे. स्वच्छता पण आम्हाला ऑलरेडी व्यवस्थित आहे. सर्व छान आहे मॅडम. तुमचा आनंदाश्रू मी आज ठरवलं मी कारण तुमच्याशी स्टार्ट दिवशी रडले होते की माझ्या मिस्टरांमध्ये मला मॅडम रिकव्हरी हवी कोणत्याही परिस्थितीत थोडी का होईना त्यांचं ते करू लागले तर खूप व्यवस्थित होईल हे मी तुमच्याकडे डे 1 ला रडले होते. आज मी खूप कंट्रोल केलेले आहे पण माझे काय अश्रू अनावरच होतात म्हणजे की एवढं छान आहे इथे आणि या पद्धतीने सगळ्यांनी इथे यायलाच पाहिजे. उपचार पद्धती कशा आहे? खूप छान, खूप छान आहे सगळ्यांची आणि तुमची मेहनत बघितली आहे. म्हणजे इथे अगदी सिस्टमॅटिक काम चालतं, एकदम सिस्टमॅटिक, गडबड नाही, काही नाही, व्यवस्थित इथे काम होतं. आणि तुम्ही आज सर आहेत त्यामुळे तो कंट्रोल केला. कंट्रोल करणार होते. मला फार आवडले की जो ट्रीटमेंट तुम्ही देताय आम्हाला पॅरालाइज पेशंटला अगदी उत्तम ट्रीटमेंट आहे. मला अनुभव आलाय, खूप छान. बाकी याच्यासाठी किती ठिकाणी उपचार घेतले? आम्ही कर्नाटक जाऊन आलो डॉक्टर कुंभारकडे यांच्याकडे एक फेरी तिथे मारली आणि त्याच्यानंतर नाशिकला जाऊन आलो पण आम्हाला इकडे नाही पडलं. इथे आम्ही सगळं बघितलं आणि आमचं डिसिजन झालं की आपण इकडे उपचार पद्धती घ्यायची म्हणजे घ्यायची आणि मग आम्ही आज आमचा 7वा दिवस आहे आणि आम्हाला उपचार पद्धती फार आवडलेली आहे. एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक काम विकेटीसाठी आम्हाला फार म्हणजे आवश्यक वाटली. बाकी दुसऱ्या पेशंट काय सांगणार? आवर्जून या. तुमचा पेशंट असा हालकीचा असेल घेऊन या त्यांना. खूप व्यवस्थित फरक पडेल. ऍटलिस्ट त्याचा तो करू लागेल हे महत्वाचं आहे. करू लागतोच. आणि काय अनुभव घेतला 7 दिवसांमध्ये? तुम्ही कितीही पेशंट काही असेल कोणी तुमच्याकडे काही कसं सांगत असेल की त्याचं तुम्ही सोल्युशन देता प्रत्येक गोष्टीचं त्याला नकार देत नाही हे तुमच्याकडे आम्ही शिकलो आणि ते आमच्या स्वभावामध्ये पण आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जे जातीने बघता प्रत्येक पेशंटला हे अगदी उत्तम कार्य आहे आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन तुमच्याकडे आहे. निगेटिव्हिटी नाही की नाही असं नाही होऊ शकत. तुम्ही करता तुम्ही ते करून घेता पण आणि त्यासाठी तुम्ही स्वतः सज्जही राहा हे आम्ही बघितलं तुमच्याकडे डे 1 पासून. आता तुम्हाला मी बोलते ती स्पष्ट आहे का नाही हे जर काही होत आहे आणखीन कुठे होणार? थोडं जरा बोलणं माझं अडखळत व्हायचं. चालण्यात कसं वाटतं मग? एकदम थोडा फ्री आहे. ह्याच्यामध्ये पण म्हणजे आपला 3 वर्षाचा पॅरालिसिस पण आपल्याला छान रिकव्हरी भेटली असं म्हणायला हरकत नाही. होतेच इम्प्रूव्हमेंट. आपण जर प्रयत्न केला तर 100% होतोच.
बरोबर. हो. आपण साधा हात जर लावला तर अंग आपलं म्हणजे बरं वाटतं, आराम लागतो. आपण एवढी मेहनत घेतो तर का नाही एवढा फरक म्हणून ते पडतो? मगाशी बोललो ना की जर का डॉक्टर आपल्याला रिस्पॉन्स देत आहेत आपण पण रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. फार छान. बाकी आता थोडंसं आम्हाला चालून केलं. हो.